जुई गेली होती कन्यापूजनसाठी एका ठिकाणी. तर काय काय भेटलं तुला? त्याला काय म्हणते ते? गंध कलर आणि हे क्लिप आणि पावडर आणि पेन आणि ब्रेसलेट आणि इरेजर आणि कागवा. खायला काय काय होतं? खायला इडली चटणी आणि गुलाब. होय. आणि 7 सोबत खायला पण भेटले चॉकलेट. ही कसल्या क्लिप आहे त्या? इथं लावायच्या होय? हा, असं डोक्याला लावायचं. ते ब्रेसलेट होय. आणि फूल पण दिलंय ना सोनचाफ्याचं. केस का बरं सोडले ती? केस का बरं सोडले ती? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऑनलाईन टीचेबल ब्लाऊज मागवले होते. तर ते आले होते, एक गोल्डन कलरचा आणि एक ग्रीन कलरचा. बघू म्हणले कसे आहेत काय. आता ट्रेंड आहे म्हटलं टीचेबल ब्लाऊजचा. तर खूप साड्या आहेत ना, आता वजन वाढले त्यामुळं ब्लाऊज हे बसत नाहीत जुनेवाले लग्नातले ह्या साड्यावरचे. तर त्यासाठीच म्हणलं एक हिरवा चालेल कुठल्याही साडीवरती आणि गोल्डन कलरचा. तर 2 कलरचे ब्लाऊज मागवले होते. आज सोसायटीमध्ये आहे गरबा. तर गरब्यासाठी मी साडीचाच घागरा शिवलाय. म्हणजे घागरा नाही शिवला, साडीला अशा प्लेट मारून घेतल्यात शिलाई मारून. तर मग साडीला अशा ना प्लेटा पाडल्यात म्हणजे व्यवस्थित नेसता येईल. नाहीतर अशा पण प्लेटा पाडू शकतो नेसत पण ते काय व्यवस्थित होणार नाही. म्हणून मग मी शिलाईच मारले साडीला अशा ना प्लेटा पाडून छान अशा. म्हटलं बघू, घागरा तर एका दिवसासाठी रेंटनी पण पडत नाही आणायचं आणि विकत आणला तर तसाच पडतोय. तर ही साडी नंतर नेसता पण येईल मला शिलाई उसवली की. आणि आज पण घागरा म्हणून कार्यक्रमासाठी नेसणार आहे. तर अशा प्लेटा पाडून घेतल्या आणि इस्त्री केली मस्त अशी साडीला. तर छान झालेत बसलेत प्लेटा. माझा गेल्या वर्षीचा हा आहे घागरा. मी साडीचा शिवलेला पण आता सारखा तोच नको वाटते घालायला. तर हा मी गेल्या वर्षी म्हणजे आज 2 वर्ष होतील या घागऱ्याला. तर अशी माझ्याकडे साडी होती 2 कलरमध्ये. तर जॉईंटमध्ये होती साडी. तर हा आहे ते साडीचा पदर आहे. आणि मग म्हटलं पदर आहे तर अशी चुंडरी होईल या पदराची. तर ही गेल्या वर्षी म्हणजे आज 2 वर्ष शिवलेलं. तर आता मला नको वाटतं घालायला प्रत्येक सारखं ते नको वाटतंय. आपल्याला थोडंसं वेगळं करावं वाटतं ना प्रत्येक वेळेला. तर हा घागरा मी काय घालणार नाही. बघू आता ह्याचा ना ड्रेस शिवणार. पंजाब ड्रेस हा कसा असतो ना तसंच हा पण शिवणार आहे. ह्याचा पण शिवणार आहे, असा टॉप शिवणार आहे त्या ओढणीचा. आता ही असंच पडले म्हणजे याचा काहीच वापर होत नाही. ड्रेस शिवला तर रोज वापरून तर घालता येईल मला स्कूटर जाताना किंवा रोज वापरायला. तर असं मी ह्याचा ड्रेस शिवणार. ह्याचा एक होईल कुर्ता आणि त्याचा एक होईल छान अशी डिझाईन करून. बघू कसं होतंय शिवल्यावरती दाखवेनच. आणि ही साडी मी शिवलेली कशी वाटली सांगा कमेंट करून. म्हणजे छान वाटते असं घातल्यावरती पण मस्त वाटते एकदम. घागरा असल्यासारखंच वाटते. सोसायटीतला कार्यक्रम आहे आणि पाऊस आता काय करतोय काय माहिती. संध्याकाळी 2-3 दिवस तर नाही आला. पण आता कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे, दुसरं काही नाही. आता मी संध्याकाळीच भेटते तुम्हाला. हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या सोसायटीमध्ये गरबा. तर आम्ही आवरून चाललोय. छान अशी मी साडीचाच घागरा बनवलाय शिलाई मारून. आणि चला आम्ही चाललोय आता. चला आता गाणी पण
चालू झालेत. सगळेजण खाली छान असे नटून थटून आले होते. तर सगळेजणच खूप छान दिसत होते. आणि इथं तोपर्यंत थोडं गाणी लावून गाण्यावरती मुली डान्स करत होत्या. तर अजून कार्यक्रम काय सुरुवात झाली नव्हती. आणि चला आता थोडं दाखवणार आहे ना, कारण कॉपीराइट क्लेम येतोय गाणी ही ॲड केल्यानंतर. दिया आणि जुईच्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली, कार्यक्रमाच्या गाण्याची. तर आता दिया आणि जुई करणार आहेत गरबा. ह्या आहेत दिया आणि अनन्या. तर 15 सेकंदापेक्षा जास्त ठेवलं ना कॉपीराइट क्लेम येतोय. तर कोणाचेच गाणे जास्त ठेवणार नाही. आणि पूर्ण गरब्याचा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ह्याच्यानंतर, तो नक्की बघा. ह्याच्यात फक्त मी थोडं दाखवणार आहे. वाव, व्हेरी गुड. क्षणी पण चालेल, पण टाळ्या पाहिजेत ना. येस, वळूयात दुर्गा मातेचे नवरात्री. नवरात्री म्हणजे 9 दिवसांचा उत्सव. दुर्गा मातेचे वेगळे वेगळे स्वरूप. वाईटांवर चांगल्याचा विजय म्हणजे विजयादशमी, दसरा आपण सांगतो. तर अशाच 9 दिवसांचे सेलिब्रेशन आपण इथे पण करणार आहोत. 9 दिवसांचे रंग, 9 दिवसांचे सेलिब्रेशन सगळं आपण आता इथे करणार आहोत. नवरात्री. वा, व्हेरी गुड. मला वाटतं मी इकडल्याच साईडनी यायला पाहिजे. इकडे तर कोणी बोलतच नाहीये. ह्या आहेत कलशच्या आई, धनश्रीताई. तर त्यांनी छान अशा अँकरिंग करतात. तर खूप छान अँकरिंग केलं त्यांनी आणि त्यांचा आवाज पण खूप छान आहे. तर इथं सुमेशच्या आजीचा आज वाढदिवस होता. तर छान असं बड्डे सॉन्ग लावून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेशन केलं. फक्त सॉन्ग लावलं. सुदिनं जन्मदिन तव. Happy birthday to you. Happy birthday. थँक्यू सगळ्यांना. वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा काकू. धन्यवाद. ओनली मज्जा, नो इमोशन. येस, सांगायचं म्हणजे बेसिकली तिचा टायमिंग सबने 9:15 बजे नीचे आना है, बरोबर ना. आणि 9:14 मॅडम इथे आणि कोणीच नाही बाकीचं. येस, अलका टीचर. तर डान्सची एनर्जी. सेकंड म्हणजे तिचे पेशन्स. डान्स शिकवताना ती आम्हाला म्हणते दाए घुम हम बाए घुमते है. ही पेशन्स ही तिची एक क्वालिटी. बिंग अ टीचर ही तिची एक 2 सुपर क्वालिटी आहे. चला एक बिग राऊंड ऑफ अप्लॉज. परफॉर्मन्स आपल्या समोर एनर्जेटिक परफॉर्मन्स येणार आहे. आमच्या टीचरला काहीतरी बोलायचंय. हा, teacher is always known only and only because of her students. So जो जितने भी लोग आते थे सब इतने खुश होके आते थे, इतनी एनर्जी से आते थे और इतने अच्छे से सीखने के लिए तैयार थे कि मुझे सिखाने में भी मजा आया. So thank you so much to all, to everyone, सारे मेरे बच्चे and सब दीदी लोग and सारे मेरे दोस्त. आज आनंदी आनंद झाला, रात खेळू चला, रंग उडवू चला. हे आहेत श्रावणीच्या आजी जोशी काकू. तर त्यांनी पण खूप छान गाणं म्हटल्या. तर खूप सुंदर म्हटलं त्यांनी. आज आनंद झाला गाणं.
हे एक गाणं बसवलं होतं. तर समोर पर्पल कलरचा घागरा घातलेली आहे ना, ती अलका आहे आणि तिनं सगळ्यांना हे गरब्याचे गाणे शिकवले होते. तर प्रत्येकाला येत नव्हतं, पण तिनं छान प्रकारे शिकवलं आणि छान असा आम्ही हा कार्यक्रम एन्जॉय केला. तर खूप छान असं वाटतंय, आम्ही एन्जॉय केला. तर सगळ्यांनी छान प्रकारे गरबा खेळले आणि हे गाणं पण खूप छान सगळेजण केलं सगळ्यांनी. पूर्ण जर गाणं मी असंच ठेवलं गाण्याचा आवाज तर कॉपीराईट क्लेम येतो. यूट्यूबचे पण काही नियम असतात की जास्त असे दुसरं म्युझिक ही ठेवू शकत नाही आपण, त्यामुळं मला कट करावं लागते हे म्युझिक. आणि तर छान असा कार्यक्रम झाला आजचा. पाऊस येत होता आणि पावसातच आम्ही खूप छान एन्जॉय केला. खूप असं एनर्जी वाटत होती असं डान्स ही करायला. तर मी कधी एवढा आधी केला नव्हता, पण आता गरब्याच्या ह्यानी 2-3 वर्ष झालं करते. बऱ्यापैकी जरा जमायला लागले मला. एवढं काही जास्त जमत नव्हतं. आपल्याला कुठली गोष्ट जमत नाही म्हणून बसायचं नाही, जसं जमल तसं करत राहायचं. आपला आपण आनंद शोधायचा आणि आनंद एन्जॉय करायचा. तर असं आहे माझं. आणि छान सगळेजण तयार होऊन आले होते. तर खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी. एक प्रेम आणि करुणा असते. दॅट्स व्हाय आम्ही फक्त 7 दिवस गरब्याची प्रॅक्टिस केली होती, जास्त काही प्रॅक्टिस केली नव्हती. तरी पण आम्ही खूप छान असं केला डान्स गरबा आणि छान कार्यक्रम पण झाला. तर पाऊस पण थोडा थोडा यायला लागला होता आणि एवढा काही जास्त मोठा आला नाही, पण आला. पण थोडंसं कार्यक्रमामध्ये हे झालं, पण आधी आम्ही एन्जॉय केला आणि मग नंतर थोडा थोडा पाऊस चालू झाला. तर अशा पद्धतीनं गरबा झाला. मी शिवलेला साडीचा घागरा कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. तर आम्ही सगळे गरबा ही खेळलो आणि इकडं खाण्याचे आयटम ठेवले होते. तर नूडल्स आणि व्हेज पुलाव. मुलांना नूडल्स खायचे होते, पण नूडल्स संपले असल्यामुळं मिस्टरांनी व्हेज पुलाव घेतला होता आणि ते सगळेजण खायचं चालू इथं. तन्मयीने खाल्लं, जुईने खाल्लं. आरती काय मग करायची झाली नव्हती, आता आम्ही आरती करणार आहे संध्याकाळचा. आणि गोड शिरा केला होता, उपासाचा गोड शिरा केलाय भगरचा. नैवेद्य दाखवून आम्ही आरती करणार आहे सगळेजण. आज आम्हाला आरती करायला थोडंसं लेटच झालं होतं आणि आज आरतीला सगळेच आहेत. मिस्टर ते पण सगळेजण लवकर आले होते, म्हणजे रोजच्याच टायमामध्ये आले होते. त्यांचा जो टायमिंग असतो त्याच्यामध्येच. पण आम्हाला आरतीला उशीर झाला होता आणि आज सगळेजणच आरतीला होतं. तर सासूबाईंना म्हटलं तुम्ही घ्या आरती, तुम्ही करा. दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ गणपती बाप्पा मोर्या. आई राधा उद उद सदानंदेचा उद उद. नवरात्रीमध्ये 9 दिवसाची आरती आहे ना, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी, ती एक आरती गणपती बाप्पाची आरती. आणि दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही एक आरती. तर आता आरती ही झाल्यानंतर यशचं चाललं होतं प्रसाद वाटायचं. त्याला खूप गडबड असते प्रसाद वाटायची. तर सगळ्यांनी नमस्कार ही केला देवाला आणि आता प्रसाद वाटायचं चालू आहे. तर यशनी वाटून घेतला प्रसाद आणि राहिलेला नंतर अजून मी डबल सगळ्यांना वाटला. असा होता आजचा ब्लॉग आणि छान असा गरबा पण खेळलो. सगळ्यांसोबत आरती ही झाली आणि सगळ्यांना बनवलेला प्रसाद पण दिला आणि छान वाटला. आजचा दिवस पण छान गेला, गरबा ही झाला. तर चला पुन्हा भेटू